हॅलो स्टुडंट, परीक्षेच्या या महत्त्वाच्या काळामध्ये मी जर तुमच्यासाठी असा एक तक्ता घेऊन आले की ज्या तक्त्यामधून संपूर्ण कवितांचा अभ्यास होणार आहे आणि 16 गुण पक्के होणार आहेत. आहे की नाही सोपी आणि भन्नाट अशी युक्ती? चला तर आता जास्त वेळ न दवडता एकाच तक्त्यावरून तुम्ही संपूर्ण कवितांचे प्रश्न उत्तर कसे लिहू शकणार आहात त्याची मी एक छान ट्रिक घेऊन आलेली आहे. यामध्ये तुमचे कोणते प्रश्न पक्के होणार आहेत? तर कवितांचे सगळेच प्रश्न. प्रश्न दुसरा, अ पासून जे प्रश्न सुरू होतात तुमचे त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं असो, अ मधले प्रश्न असो, आ मधले प्रश्न असो, जसं की कविते संबंधित एक कृती पूर्ण करा असा एक प्रश्न असतो 4 मार्कांचा. पुन्हा रसग्रहण हा एक प्रश्न असतो 4 मार्कांचा. काव्य सौंदर्य हा एक 2 मार्कांचा प्रश्न असतो. हे सर्व प्रश्न म्हणजे थोडक्यात कवितेचे 16 मार्क एकाच टेबलवरून तुमचे आज पक्के होणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, एक खूप छान अशी ट्रिक सुद्धा मी तुम्हाला एक नाही 2 ट्रिक सांगणार आहे, एक बोनस. ओके, सो 2 ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. एक ट्रिक असणार आहे ती तुमचे कवी आणि कवितांचे नावं पाठ करायचे, कवींचे नावं आणि कवितांचे नावं. हे बऱ्याच जणांना लक्षात नाही राहत, तर मी त्याची एक ट्रिक सांगणार आहे. त्याचबरोबर हा टेबल तुम्हाला लवकर पाठ कसा होईल तर त्यावरची सुद्धा मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे, बोनस. सो या दोन्ही युक्त्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया अशी कोणता तो टेबल आहे, जादुई टेबल आहे, जादुई टेबल. तर हा जादुई टेबल पहा कशा पद्धतीने. तुम्हाला इथे मी सर्व काही लिहिलेलं दिसेल. आता हे काय आहे आणि याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला पटकन सांगणार आहे. व्हिडिओ छोटासाच होणार आहे, फार वेळ जाणारच नाहीये तुमचा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्पीड थोडीशी वाढवून सुद्धा ऐकू शकता. सो बघा, आता संपूर्ण पद्य विभाग एकाच तक्त्यावरून आपल्याला करायचा आहे लर्न. आता इथे ट्रिक मी सांगणारच आहे. बघा, पहिले तर काय केलं, तुम्हाला कवितेचं सगळं इथं लिहिलेलं दिसेल. तुम्हाला एकूण 7 कविता आहेत. हे आहेत कवितांची नावं. याच्यामध्ये दिलेले आहेत प्रत्येक कवितेचे जे कवी आहेत ते. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये, रसग्रहणमध्ये हे आपल्याला कवीचं नाव लिहावं लागतं, कवितेचं नाव लिहावं लागतं. त्यासाठी आपल्याला हा सगळा भाग पाठ पाहिजेच पाहिजे. आणि बघा, ह्या एकाच टेबलवरून तुमचं हे सगळं अगदीच पक्क होणार आहे. एक सुद्धा चूक तुमची होणारच नाही आहे. त्यासाठी व्हिडिओ जितका शेअर करता येईल तेवढा करा. सो बघा, हे आहेत कवी पूर्ण दिलेले. आता हे पाठ करायचं आहे, कविता आणि कवी. हे तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेलं असेल तर पाठ असेलच, तरी नसेलच तर असं पाठ करा. उत्तम लक्षण संत रामदास, उत्तम लक्षण संत रामदास, उत्तम लक्षण संत रामदास. या पद्धतीने तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्ही हे पाठ करा 5 वेळेस 10 वेळेस. त्यानंतर वस्तू दबा धामनस्कर, दबा धामनस्कर, वस्तू दबा धामनस्कर. अशा पद्धतीनं पहिले कविता पूर्ण आणि त्यांचे कवी या पद्धतीनं हे संपूर्ण कवी आणि कविता हे एक 4-5 वेळेस तरी नक्कीच रिवाइज करा, म्हणजे पाठ होतील. हे लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक मी शेवटी सांगेल. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला भाषा शैली लिहावी लागते. आपण रसग्रहण पाहिलेलं आहे. तुम्ही रसग्रहणचा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा. खूप सुंदररित्या रसग्रहण कसं करायचं कमी वेळेमध्ये ते मी तुम्हाला त्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला भाषा शैलीमध्ये हे अलंकार लिहावे लागतात. बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे मी इथं सगळे प्रश्न लिहिलेले आहेत कवितेचे, त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला याच्यातली सगळी माहिती कामाला येणार आहे. सो हे अलंकार सगळे या पद्धतीने पाठ करा, म्हणजे तुम्हाला भाषा शैलीमध्ये अलंकार लिहिता येतील. त्याचबरोबर कविता संग्रह. बघा, रसग्रहण जेव्हा आपण लिहितो तेव्हा या रसग्रहणामध्ये आपल्याला जेव्हा सुरुवातीला बघा रसग्रहण कसं लिहितो तर पहिला पॉइंट असतो आशय सौंदर्य, त्यानंतर काव्य सौंदर्य आणि सगळ्यात शेवटी असते भाषा सौंदर्य किंवा भाषा शैली किंवा भाषेची वैशिष्ट्य. सो हे 3 पॉइंट असतात. त्या आशय सौंदर्यामध्ये आपल्याला कवितांचे संग्रह माहिती पाहिजे असतात. सो त्यासाठी मी इथे कविता संग्रह लिहिलेले आहे. आता नेक्स्ट पहा, विषय. सो प्रत्येक कवितेचा मी इथं विषय लिहिलेला आहे. कारण प्रश्न दुसरा जो आहे ना, तर तुम्हाला कविते संबंधी कृती सोडवा असा 4 गुणांचा प्रश्न येतो. त्याच्यामध्ये 2 कविता येतात. दोन्हीपैकी तुम्हाला एका कवितेचं कृती पूर्ण करायची असते. त्या कृती पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला हे कामाला येणार आहे. तिथे तुम्हाला विषय हे जर तुम्ही या पद्धतीनं शॉर्ट मध्ये पाठ केले तर ह्याचं उत्तर मोठं करून तुम्ही सहज लिहू शकता. त्याच प्रश्नामध्ये बघा, आवडण्याचे कारण विचारले जातात. कविता आवडण्याचं कारण, न आवडण्याचं कारण, असा एक कॉलम त्याच्यामध्ये दिलेला असतो. सो मी तुम्हाला प्रश्न पण दाखवेलच कशा पद्धतीचे असतात. सो हे आवडण्याची न आवडण्याची कारण मी इथे शॉर्ट मध्ये लिहिलेली आहेत. ऑफकोर्स तुम्हाला थोडं मोठं लिहावं लागतं, पण जेव्हा हे शॉर्ट मध्ये जर माहित असतील तुम्हाला की उत्तम लक्षण या कवितेची आवडण्याची कारण कोणती आहेत, की याच्यामध्ये आदर्श, चांगल्या व्यक्तीचे गुण आणि अवगुण सांगितलेले आहेत, त्यामुळे मला ही कविता खूप आवडते. याच्यामध्ये यावरून मला समजतं की आपण म्हणजे चांगल्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे, कोणते चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत, कोणते वाईट गुण सोडून दिले पाहिजेत, असे वाक्य आपण त्याचे बनवू शकतो. सो थोडक्यात काय की आवडण्याची कारण शॉर्ट मध्ये जर या पद्धतीनं तुम्हाला लक्षात राहिली तर तुम्हाला ती सहजच सांगता येतील. आता मी प्रत्येक कवितेचे दिलेले आहेत पहा. आता तुम्हाला हे सगळं पाठ कसं करायचं कमी वेळेत तेही मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. आता इथे मी डॅश दिलेला दिसेल तर स्त्री पुरुष समानता, आवडण्याची न आवडण्याची कारण कोणती आहेत, तर स्त्री पुरुष समानता कशी असली पाहिजे
हे त्याच्यात सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशी ही आश्वासक चित्र नावाची कविता आहे, कवी नीरजा यांनी लिहिलेली. सो त्याच्यामध्ये त्यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता का हवी आहे, त्यांनी जर समानतेनं वागलं तर स्त्रिया ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतात, हे सर्व सांगितलेले आहे. हे सहज वाक्य वाढवून तुम्ही इथं लिहू शकता. हाच पॉईंट सेम आहे इकडं, त्यामुळे मी इथं तो लिहिला नाहीये. अशा पद्धतीने बघा प्रत्येक कविता, कवितेचे विषय दिलेले आहेत. मी या विषयावरून तुम्हाला कवितेत काय आहे हे समजेल. प्रश्न पहिला अ मध्ये काव्य सौंदर्याच्या अगोदरचा जो प्रश्न असतो, अगदी प्रश्न पहिला अ मध्ये काही कृती दिलेल्या असतात, आकृतीवरून प्रश्न सोडवा, असे जे प्रश्न आहेत ते पण सोडवण्यासाठी तुम्हाला या विषयाची मदत होणार आहे. त्यावरून तुम्ही ते आकृत्यांवरचे प्रश्न सुद्धा सोडवू शकणार आहात. तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही अगदी संपूर्ण सगळेच प्रश्न, काव्य सौंदर्य असो, कृती असो 4 गुणांची, किंवा रसग्रहण असो 4 गुणांचं, किंवा पहिला प्रश्न आकृती संबंधीचे प्रश्न, सगळे प्रश्न तुम्ही केवळ याच एवढ्याच गोष्टीवरून, एकाच टेबलवरून तुम्हाला हे सगळं जमणार आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम 2 ट्रिक्स राहिल्या आहे ना. आता मी तुम्हाला सांगितलं, आता यावरचा प्रत्येक प्रश्न आपल्याकडे आहे बरं का. तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर रसग्रहणावर सेपरेट आहे, काव्य सौंदर्यावर आहे, हे सगळे प्रश्न सेपरेट पण आहेत. त्या डिटेलमध्ये तुम्ही तेही पाहू शकता की कसं लिहायचं असतं, आणि मग तिथे तुम्हाला याचा उपयोग होईल. नुसतं एक व्हिडिओ जरी पाहून घेतला तर याच्या मदतीने तुम्ही तो सहज सोडवू शकणार आहात. बाकीचं तुम्हाला पुस्तक उघडायची सुद्धा गरज पडणार नाही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. एवढी छान भन्नाट युक्ती आहे ही. आता बघणार आहोत आपण की कवी आणि कविता यांची जी नावं आहेत ते कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, बोनस ट्रिक सुद्धा मी देणार आहे. एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला हे उपयोगी पडेल. आता पहा, आपण पाहणार आहोत ट्रिक ज्याच्यामध्ये कवींची नावं आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवता येतील. बघा, मी सुरुवातीला सांगितलं की कवितांची नावं आणि कवींची नावं ती पाठ करून घ्यायची आहेत. आता आपण असं समजूया की तुम्हाला पाठ आहेत. उत्तम लक्षण या कवितेचे कवी आहेत संत रामदास, हे पाठ आहे, पण ते लक्षात राहत नाही कोणत्या कवितेचे कोणते कवी आहेत, हे लक्षात नाही राहत. मग त्यासाठी ही ट्रिक आहे. मग काय केलेलं आहे बघा, आता ही ट्रिक मी तयार केलेली आहे, याला कुठलेही अर्थ वगैरे नाही आहेत. सो ट्रिकच आहे ती, तर लक्षात ठेवण्यासाठी आपण हे केलेलं आहे. बघा आता इथे काय केलेलं आहे, उत्तम लक्षण, तर यातला उत्तम जो शब्द आहे तो घेतलाय मी, आणि संत रामदास मधला संत, तर उत्तम संत असं जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की उत्तम लक्षणचे कवी आहेत संत पासून सुरू होणारे संत रामदास. तशाच प्रकारे वस्तूचं कसं लक्षात ठेवायचंय, तर धामनस्कर मधला धामन आणि वस्तू, धामन वस्तू असं लक्षात ठेवलं तर त्यावरून तुम्हाला कळेल की धामनवरून कोण आहेत, धामनस्कर आहेत. मग वस्तू या कवितेचे कवी कोण आहेत, धामनस्कर आहेत. दभा लक्षात नाही राहिलं तरी चालेल, तेवढं तरी तुम्ही धामनस्कर लिहू शकाल. आश्वासक चित्रचं नीरजा, सो आ आश्वासक मधला आ आणि नी मधला नी, म्हणून मी तयार केलंय आणि. आश्वासक चित्र नी पासून सुरू होतो, आणि आ म्हणजे आश्वासक चित्र. सो अशा पद्धतीनं आणि शब्द. खोत थोडेसे मध्ये बघा, आसावरी कवी जे आहेत त्यांचं नाव इथंच घेतलेलं आहे मी, आसावरी खोत थोडेसे. सो आपण आसावरीला सांगतो आहोत आसावरी खोत थोडस. सो म्हणून आसावरी हे नाव पण लक्षात राहील, खोत थोडस ही ट्रिक तयार होते. आकाशी झेपघेसाठी जगदीश झेप घे, जगदीश झेप घे असं जणू काही आपण कोणाला तरी सांगतोय की जगदीश झेप घे. सो यावरून हे लक्षात राहील. मुख, तू झालाच मुख समाजाचा नायक, याच्यामध्ये नायक शब्द आहे तो नायक, आणि पवार मधला पवार, सो नायक पवार. अशा पद्धतीने ही एक भन्नाट अशी युक्ती आहे. या युक्तीच्या मदतीने तुम्हाला हे जर पाठ झालं तर रसग्रहण मध्ये, काव्य सौंदर्यामध्ये हे तुम्हाला लिहिता येईल. ओके, तशाच पद्धतीने अलंकार वगैरे हे सुद्धा तुम्हाला रसग्रहण मध्ये, भाषा शैलीमध्ये हे लिहिता येणार आहे. सो बघा, मी असं काही तयार केलेले आहेत हे सगळ्या गोष्टी की तुम्हाला अगदी भन्नाट असणार आहे. हे तुम्ही थोड्याच फक्त हा टेबल जो आहे तो तुम्हाला लर्न करायचा आहे. तुमचे 16 मार्क पक्के आहेत. कवितेसाठी पुस्तक गाईड उघडायची गरजच नाही. आता दुसरी ट्रिक तुम्हाला मी म्हटलं होतं ना, मी अजून 2 ट्रिक सांगणार आहे, अजून एक बोनस तुमच्यासाठी. सो बघा, एक ट्रिक दुसरी आहे की आता हे पाठ कसं करावं मॅडम एवढं सगळं, तर पहा याच्यासाठी हा टेबल जो आहे ना तो तुम्ही 5 वेळेस लिहून काढा, पाहून लिहून काढा, 5 वेळेस तुम्ही तो लिहून काढा, आणि मग मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय, आहे की नाही. सो 100% तुम्हाला हे पाठच होणार, आणि तुम्हाला 16 पैकी 16 मार्क हे मिळणार म्हणजे मिळणारच. लिहून घ्या, आणि हो कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमची यातली अवघड जाणारी कविता कोणती आहे. तुम्हाला जर यातली एखादी कविता अवघड जात असेल तर मी तुम्हाला ती कविता एक्सप्लेन करून पण सांगेन. सो जरूर तुम्हाला जी अवघड जाते कविता ती मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायची आहे. ओके, आता आपल्या राहिला महत्वाची गोष्ट, बोनस ट्रिक. 3 टिप दिलेल्या आहेत, मी लक्षात घ्या. आता बोनस ट्रिक कोणती असणार आहे बरं तुमची, तुम्ही काही गेस करू शकता की तुमची ही बोनस ट्रिक जी आहे
ती कोणती असणार आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच एक ट्रिक सांगितली की तुम्हाला हे 5 वेळेस लिहून काढायचे. आता दुसरी एक ट्रिक लक्षात घ्या. रसग्रहण ही जी रसग्रहण ही जी कविता आहे, या कवितेमध्ये आपल्याला कवितेच्या ओळी दिल्या असतात आणि याला और नाहीये. आता याच्यामध्ये ज्या कवितेच्या ओळी आहेत तर त्या नेमक्या कोणत्या कवितेच्या आहेत हे बऱ्याच वेळेस जंबल होतं, खूप गोंधळ उडतो. मग ते कसं ओळखायचं तर त्यासाठीची ट्रिक लक्षात घ्या. ट्रिक अशी आहे पहा की पहिला प्रश्न दुसरा असतो अ आ. याच्यामध्ये जे कविता आलेल्या आहेत लक्षात घ्या, अ आणि आ याच्यामध्ये ज्या कविते संदर्भात प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न सोडून बाकीच्या कवितेतलं रसग्रहण आलेलं असतो. म्हणजे कसं बघा, सपोज प्रश्न अ मधले पहिला जो प्रश्न आहे सपोज ह्या पहिल्या कवितेवर आला, त्यानंतर सपोज प्रश्न आ आहे कविते संबंधित कृती सोडवामध्ये हे 2 प्रश्न आले, समजा वस्तू आणि आश्वासक चित्र, या 2 कविता. म्हणजे आता ह्या 3 कवितांवरचे प्रश्न संपले आणि आपल्याला रसग्रहणला कविता आली आहे, त्याच्यातले आपल्याला समजणं झालेत की कोणत्या आहेत कविता, कोणती आहे ती कविता. मग ती कोणती असणार आहे तर गेस कसा करायचा आहे तर ह्या राहिलेल्या ज्या 4 कविता आहेत या 4 पैकी ती एक कविता असणार आहे. म्हणजे पहिल्या 3 कविता नसणारच आहेत. ही ती ट्रिक आहे. सो ज्याच्या सहाय्यानं तुम्हाला रसग्रहणच्या ओळी सुद्धा ओळखायला येतील. आहे की नाही भन्नाट आणि मजेशीर. इंग्रजी व्याकरणाच्या व्हिडिओमधून सुद्धा आपण अशाच प्रकारच्या भन्नाट याही पेक्षा जोरदार अशा गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी कमी वेळेमध्ये. ऑलरेडी आपले भरपूर व्हिडिओ आहेत, जवळपास 201 व्हिडिओज आपले इंग्लिश ग्रामर, रायटिंग स्किल, त्यांच्या संपूर्ण इंग्लिश ग्रामरवर, इंग्लिश रायटिंग स्किलवर आपले व्हिडिओ आहेत. सो तेही जरूर पहा आणि इथून पुढचे येणारे व्हिडिओ सुद्धा जरूर पाहत राहा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. अजून लाईक नाही केलं नक्की करा, कारण यासारख्या भन्नाट आयडिया फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर भेटतात. सो जरूर व्हिडिओ शेअर करा, जितक्या जणांना देता येईल तेवढ्या जणांना द्या. मी तुम्हाला दिलाय, तुम्ही पण एक सत्कार्य करा आणि तो व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, लाईक केलं नसेल, लाईक तो बनता आहे. आणि त्याचबरोबर हाईप नावाचं बटन येईल, तो हाईप सुद्धा जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि हो, अशा भन्नाट गोष्टी खूप व्हिडिओ येतात, परंतु तुम्हाला एक्सप्लेन कोणीच करत नाही. असं करा, तसं करा हेच सांगतात. पण ऍक्च्युअल आपण पूर्ण पाठ जो आहे तो मी तुम्हाला दाखवत असते. पूर्ण क्वेश्चन, त्याचा आन्सर कसं लिहायचे विथ आन्सर, त्याचे सगळे आन्सर स्वतः मी तयार केलेले असतात. सो जरूर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.